तुमच्या घरात सुद्धा दुधी भोपळा कोणालाही आवडत नसेल तर ही रेसिपी नक्की बघा, आवडायला लागेल। तर आज आपण दुधी भोपळ्याचे लाटून मऊ लुसलुशीत असे पराठे तयार करणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला स्टार्ट करूयात। त्यासाठी 5 ते 6 हिरव्या मिरच्या, भरपूर कोथिंबीर, कढीपत्त्याची पाने, लसणाच्या पाकळ्या घातल्या, चमचाभर जिरे घालायचे आणि याचं वाटण तयार करून घ्यायचं। आता इथे मोठ्या आकाराचा दुधी भोपळा होता, त्यामुळे मी याचा अर्धच वापर करणार आहे। तर मधून कट करून घ्यायचं आणि त्यावरील सर्व साल काढून घ्यायची आहे। साल जर कोवळी असेल तर तुम्ही ते वापरू शकता। आता याचे 2 भागामध्ये डिवाइड करायचं आणि बारीक किसणीच्या सहाय्याने व्यवस्थित असं किसून घ्यायचं। बिया जर जठर नसतील तर तुम्ही ते वापरलात तरीही चालेल, कोवळ्या बिया आहेत, छान वाटतात। याच पद्धतीने दुधी भोपळा मी छान असा बारीक किसून घेणार आहे। पाहू शकता अशा पद्धतीने सर्व दुधी भोपळ्याचा किस तयार करून झालेला आहे। आता यामध्ये कणिक वापरायची आहे। सर्वात आधी मी 1 प्लेट भरून कणिक वापरली, सोबतच अर्धा प्लेट तांदळाचं पीठ घातलं। यामध्ये तयार करून घेतलेला संपूर्ण मसाला घालायचा आहे। तसेच थोडे इथे मी सुके मसाले ॲड करते, त्यामध्ये हळद, थोडंसं लाल तिखट, चवीनुसार मीठ घालायचं, धने जिरे पावडर घातलेला आहे, सोबतच पांढरे तीळ वापरायचे आहेत भरपूर, आणि भरपूर असा कोथिंबीर घालून पीठ मळून घ्यायचं आहे। ज्या पद्धतीने आपण कणिक मळतो त्याच पद्धतीने मळून घ्यायचं आहे। अजिबात इथे पाणी वापरायचं नाही आहे। त्या ओलाव्यामध्येच आपल्याला जास्तीत जास्त कणिक वापरून तयार करून घ्यायचं आहे पीठ। तर बघू शकता मला लागेल तसं मी इथे कणिक वापरून छान घट्टसर गोळा तयार करून घेते आहे। इथे अजिबात व्हिडिओ मी स्किप केलेला नाही, संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। थोडं थोडं करून कणिक वापरली आणि या पद्धतीने घट्टसर गोळा तयार झाला। आता पिठाला आपण रेस्ट करण्यासाठी न ठेवता याचा गोळा तयार करून घ्यायचा आणि पोळी लाटून घ्यायची आहे। या पद्धतीने छान असा पराठा लाटून घ्यायचं। तुम्हाला वाटलं तर याला गोल कट करून घेतला तरीही चालेल। मस्त असा पराठा मी सर्वात आधी लाटून घेतलेला आहे। आता यावरती पांढरे तीळ भुरकवायची, दाताखाली आले की खूप छान फ्लेवर देतात, खरपूस टेस्ट लागते। आता भरपूर असा कोथिंबीर भुरकवायचा आणि थोडं हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे। तर तयार झाला आपला एक पराठा। आता आपण याला शेकून घेऊया। तर लोखंडी तव्यावरती छान असं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे। एका साईडने ड्राय झालं की याची साईड चेंज करून दुसऱ्या साईडने मस्त असा तूप लावायचा आणि दोन्ही साईडने खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। कोणाला समजणारही नाही की आपण दुधी भोपळ्यापासून तयार केलेला पराठा आहे आणि आवडीने खाल्ला सुद्धा जाईल। ज्यांना अजिबात आवडत नसेल दुधी भोपळा तेही आवडीने खायला लागतील या पद्धतीने जर तुम्ही तयार करून दिलात तर मी ते गोलसुद्धा पराठा तयार करून घेतला, म्हणजे दिसायलाही खूप छान दिसेल। कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत सर्व करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब। थँक्यू।